हॅलो फ्रेंड्स, एम-पी-एस-सी रोलर्स आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मी प्रकाश एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर अजून चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर माझी विनंती आहे मित्रांनो तुम्हाला की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर जे बेल आयकॉनचं बटन राहील ते बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि नोटिफिकेशन मिळाली म्हणजे तुम्हाला सगळ्यात पहिले तो व्हिडिओ बघायला मिळेल आणि जे महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला तर सुरू करूया आपण आजच्या महत्त्वाच्या माहितीला. बघा, सामान्य प्रशासन विभागाचा हा GR आहे मित्रांनो, 19/3/2024 रोजीचा. तर त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, केंद्र शासनाच्या कार्मिक लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालय, निवृत्ती वेतन व निवृत्ती वेतन धारकांचे कल्याण विभाग, नवी दिल्ली यांच्या क्रमांक 86 दिनांक 13/3/2004 कार्यालयीन ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्तवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकाच्या संदर्भात माहिती व योग्य कार्यवाहीसाठी अग्रेसित असं म्हटलेलं आहे. दुसऱ्या मुद्द्यावर काय म्हटलं आहे, केंद्र शासनाच्या कार्मिक लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक 1/1/2024 पासून लागू करण्यात आलेली 4% महागाई भत्त्यातील म्हणजे डिअरनेस रिलीफ दरवाढ व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील सेवानिवृत्त वेतनधारकांना कुटुंब निवृत्त वेतनधारकांनाही लागू राहतील. त्यानुसार आता महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील सेवानिवृत्त वेतनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना दिनांक 1/1/2024 पासून 50% दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील, म्हणजेच महागाई भत्ता वाढलेला आहे. तिसऱ्यामध्ये सदरील पृष्ठांकाने महाराष्ट्र शासनाचे वेबसाईट दिलेले संकेतस्थळ यावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. आणि कोणाच्या सहीने आहे, अप्पासाहेब आत्माराम कावडे. कोण आहेत, अवर सचिव महाराष्ट्र शासन. नमस्कार.